माजी मंत्री महादेव जानकर यांनी लोकसभा उमेदवारीसाठी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारण्यासाठी सुरुवात केली असल्याचं उघडपणे दिसून येत आहे। महादेव जानकर यांनी 2 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण महायुतीत असल्याचं ठामपणे सांगितले आणि काही वेळातच महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची नियोजित वेळेपूर्वीच गुपचूप भेट घेतली आणि आपण आणि माझा राष्ट्रीय समाजवादी महाविकास आघाडीत येण्यास तयार असल्याचे सांगितले। त्याचवेळी महाविकास आघाडीतून माढा मतदारसंघामधून उमेदवारी देण्याचे कबूल केले। त्यानंतर आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा महादेव जानकर यांनी भेट घेऊन आपण महाविकास आघाडीत जाणार नाही, मी महायुतीतच राहणार आहे असे सांगितले आणि ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, मात्र ती अधिकृत घोषणा 2 दिवसात करण्यात येईल असे सांगितले। त्यामुळे जानकर यांनी आता महायुतीतून परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे। महादेव जानकर यांच्या कोलांटी उडीमुळे शरद पवार यांना जबरदस्त धक्का बसला आहे। दरम्यान उदयसिंह राजे भोसले यांनी आज अमित शहा यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली। त्यावेळी महायुतीतून सातारामधून उमेदवारी देण्याचे निश्चित केले असून 2 दिवसात उमेदवारी जाहीर होणार आहे। मात्र राजे यांनी कोणत्या चिन्हावर लढण्याचे अद्याप निश्चित केलेले नाही। राजेंना घड्याळ चिन्हावर लढावे लागणार असल्याचे संकेत असून राजेंना ते मान्य होईल की नाही याबाबत शंका असल्याने राजेंच्या भूमिकेकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डोळे लावले आहेत। महायुतीतून लढण्यास राजेंनी नकार दिला तर त्यांना महाविकास आघाडीमधून उमेदवारीबाबत येणार असल्याचे समजते। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।